नमस्कार मैत्रिणींनो, माझं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण दोडक्याची सुकी आणि पातळ ह्या दोन्ही भाज्या पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता खूप छान अशी पातळ भाजी देखील चपातीबरोबर खाण्यासाठी तुम्ही बनवू शकता. तुम्ही इथे बघू शकता 3 दोडके घेतलेले आहेत. मी कोवळे दोडके घ्यायचे, आपल्याला छान अशी साल काढून घ्यायची. त्यानंतर पुढून आणि पाठीमागून छान असे आपल्याला हे कट करून घ्यायचे या पद्धतीने. आता आपल्या गरजेनुसार आपण फोडी करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आता आपले हे कट करून झालेले आहेत पुढून आणि पाठीमागून. त्यानंतर छोटे छोटे आपण याचे आता तुकडे करून घेणार आहोत. तुम्ही अगदी उभे स्लाइस देखील याची करू शकता. पातळ बारीक म्हणजे शिजण्यासाठी ते छान असतात. पण आपल्याला भरून बनवायचं, त्यामुळे या पद्धतीने मी तो चिरत आहे. आता तुम्ही बघू शकता. त्यानंतर चिरून झाल्यानंतर देखील आपण दोन भाग करणार आहोत त्याचे, म्हणजे आपल्याला मसाला भरण्यासाठी सोपं जाईल. तुम्ही आता बघू शकता या पद्धतीने मी कट दिलेले, कारण आपल्याला भरून बनवायचं. त्यानंतर आपण यामध्ये भरण्यासाठी जे सारण बनवणार आहोत ते सारण आता आपण बघूयात. चला तर मग आता सर्वप्रथम कढई गरम करण्यासाठी ठेवायची. त्यामध्ये जिरं टाकायचे, थोडंसं जिरं. त्यानंतर आपण कट करून खोबरं टाकू शकता किंवा तुम्ही किसून देखील घेऊ शकता. त्यानंतर थोडेसे शेंगदाणे टाकायचे, थोडेसे तीळ टाकायचे, थोडासा लसूण, कोथिंबीर, या सगळ्या गोष्टी आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्यात. 1-2 हिरव्या मिरच्या देखील तुम्ही टाकू शकता आणि हे छान असं बारीक असं मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. यामध्येच आपण मसाले ॲड करायचे, जसं की लाल तिखट, थोडीशी हळद, थोडासा गोडा मसाला, थोडंसं धणे पावडर. या पद्धतीने हे भाजून घेतल्यानंतर मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आणि स्टफ करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मी आता इथे डायरेक्ट स्टफ करून घेतलेली आहेत. यामध्ये तुम्ही चिंचेचा कोळ आणि थोडासा गूळ देखील घालू शकता, पण मी नंतर ॲड केलेलं आहे. आता सर्वप्रथम कढई गरम करण्यासाठी ठेवलेले, त्यामध्ये तेल टाकलेले. तेलामध्ये मोहरी, जिरं आणि थोडंसं हिंग. मोहरी छान तडतडली की आपण यामध्ये जिरं टाकणार आहोत. त्यानंतर जिरं टाकल्यानंतर थोडासा हिंग टाकायचा आहे. त्यानंतर आपण हे भरून किंवा स्टफ करून ठेवलेले दोडके जे आहेत ते यामध्ये ॲड करायचे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने. आता हे भरून घेतानाच मी यामध्ये मीठ देखील ॲड केलेलं आहे. छान असं वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायचे, कारण आपण हे टिफिनसाठी देणार आहोत. नंतर पातळ भाजी करण्यासाठी आपण याच्यामध्ये गरम पाणी करून टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता आता छान अशी मी याच्यावर वाफ घेण्यासाठी झाकण ठेवणार आहे आणि 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे आपले छान असे अगदी कोवळे असल्यामुळे पटकन शिजलेले आहेत. या पद्धतीने शिजवून घ्यायचे. खूप छान अशी टेस्टी भाजी होते. टिफिनला देण्यासाठी ही दोडक्याची भाजी अगदी अप्रतिम होते. या पद्धतीने नक्की बनवून बघा. आता मी ही काढून घेतलेली आहे सुकी भाजी. त्यानंतर आपण आता याची पातळ भाजी बनवणार आहोत. थोडंसं मिक्सरमध्ये जे मिश्रण राहिलेलं होतं ते मी ॲड केलेलं आहे आणि थोडंसं परतून घेते सुटलेल्या तेलामध्ये. त्यानंतर आता मी इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे. ते देखील आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अशी उकळी येऊन द्यायची. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा गूळ आणि थोडंसं तुम्ही चिंचेचा कोळ देखील टाकू शकता. खूप छान अप्रतिम होते. या पद्धतीने नक्की बनवून बघा. माझा चॅनल आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.